आज ऐकूया स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकासाठी डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी लिहिलेल्या या आशीर्वादपर लेखाचं वाचन. महान श्री गुरु स्वामी स्वरूपानंद, त्यांचे आवडते शिष्य स्वामी अमलानंद आणि त्यांचे अधिकारी आणि श्री गुरुपदावर आरूढ असलेले स्वामी प्रज्ञानंद ह्या त्रिवेणी संगमातून हा मौलिक ग्रंथ प्रकाशित होत आहे. त्यामुळं प्रामाणिक साधकाला त्यात सुसनात होण्याची ही पर्वणी आहे. भावदर्शन केवळ अर्थ सांगत नसून अर्थाबरोबरच यथार्थ मार्गदर्शनही करतं. देव शास्त्रामुळेच कळत असल्यानं ते देवाहून मोठे आहे. शास्त्र योनित्वात, शास्त्रानुसार विचार करून आणि प्रत्यक्ष जगून साधना कशी करावी ते संतांमुळं कळत असल्यानं संत शास्त्राहून मोठे आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. संत तुकाराम महाराज हे आत्मविश्वासपूर्वक सांगतात. ते शास्त्रानुसारी जीवन जसंच्या तसं जगवून दाखवण्यासाठीच वैकुंठातून पृथ्वीवर आले. हीच परिस्थिती स्वामी स्वरूपानंदांची आहे. त्यामुळं त्यांचे शिष्य आणि प्रशिष्यांचा अधिकारही मोठा आहे. अमलगाथा भावदर्शन ह्या ग्रंथात स्वामी अमलानंदांच्या अभंग रचनातील 100 अभंग भावदर्शनासाठी आदरणीय लेखकांनी निवडले आहेत. सुरुवातीला अभंगाचा सरळ अर्थ सांगून नंतर त्याचं साधनाला अनुकूल स्पष्टीकरण केलं आहे. वेदांत शास्त्राची क्लिष्ट भाषा, न्यायशास्त्राच्या तर्काच्या कोलांट्या आणि संस्कृत भाषेच्या व्याकरणानुसार करामती ह्यांचा जराही उल्लेख न करता सुलभ भाषेत भावदर्शन केलं आहे. असं असूनही त्यातील गांभीर्य जराही कमी न होण्याचं कौशल्य ह्या ग्रंथात स्पष्ट दिसतं आणि त्यानं वाचकांचं अंतःकरण सुखावतं. देवदेवतांवरील श्रद्धेला धक्का न लावता त्यांचं आणि त्यांच्या महात्म्याचं साधनेला आणि समाज स्वास्थ्याला अनुकूल वर्णन करण्यात ही गाथा यशस्वी झाली आहे. उदाहरणार्थ 41व्या अभंगात नवरात्रीतील उत्सवाच्या निमित्तानं नवनाथातील गोरक्षनाथांची अतुलनीय गुरुभक्ती सांगितली. स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, हे भान ठेवून नाथ संप्रदायातील पारंपरिक शक्तिदर्शनं ती परंपरा सांभाळून सांगितली आहेत. देवीनं कामक्रोधादी असुरांचा नाश केला हे लक्षात न घेता ती देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंचा नाश करते असा अर्थ घेतल्यानं भारताचं फार मोठं नुकसान झालं आहे. हजारो देवदेवतांच्या 4, 6, 8 हातांमध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या शस्त्रांचा जराही उपयोग न घेता भारतानं 1000 वर्षांचं पारतंत्र्य भोगलं. असा बावळटांचा परमार्थ धुडकावण्याचं कार्य समर्थ रामदास स्वामी आणि विवेकानंदांनी केलं. तेच कार्य सौम्य प्रकृतीनं आणि भाषेनं करता येतं हे या ग्रंथाचं फलित आहे. प्रतीकांचा व्यक्तीशी गल्लत केल्याचा हा परिणाम आहे. साधना होत नाही, नाम मुखात येत नाही, अभ्यासाला वेळ मिळत नाही, ह्यातील होत, येत आणि घडत हे शब्द साधकाचं दौर्बल्य आणि पुरेसं मुमुक्षुत्व निर्माण न झाल्याचं सुचवतात. ह्यासाठी श्री गुरूंनीच आशीर्वाद द्यावा, कृपा करावी, शक्ती वापरावी अशी अनुगृहीतांची अपेक्षा असते. माता भवानी श्री शिवरायांना तलवार देते, पण ती वापरावयाचं काम शिवरायांनाच करावं लागलं. 69व्या अभंगात मासिक भविष्यांना सत्यत्व देऊन त्यांच्याच अनुसंधानात असणाऱ्या शिष्यांचा
सौम्य शब्दात समाचार घेतला आहे. आदरणीय लेखकांच्या प्रस्तावनेत अपार श्री गुरु महात्म्य वर्णिलं असून ते संपूर्ण ग्रंथाचं सार आहे. श्री गुरुगीतेत सांगितलेल्या गुरु महात्म्याचं इथं स्मरण होतं. देव, ईश्वर, माता, पिता, बंधू, सखा, श्री गुरु ही सर्व नाती त्या तत्वरूप असलेल्या शरीराशी जोडलेली असावीत. हे एक व्रत असून हे गुरुव्रत सांभाळणं फार फार कठीण आहे. साधकांच्या हल्लीच्या कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक परिस्थितीत ते सांभाळणं महाबिकट आहे. तरीही मानसपूजेत आणि दिवसभराच्या उलाढालीत श्री गुरूंनी दिलेलं नाम सांभाळता आलं तर नाम आणि श्री गुरु एकरूप असल्यानं ते शक्य आहे. नाम जपयज्ञ तो परम, माधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म अधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. इथं ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती ह्या श्रुतीनुसार श्री गुरु ब्रह्मरूप आणि नामही ब्रह्मरूप असल्यानं नामाचं महात्म्य कळतं आणि गुरुव्रत आवाक्यात येतं. 46व्या अभंगात मानवी जीवनात अटळ असणाऱ्या सुख आणि दुःख या द्वंद्वाचा सुंदर विवेक सांगितला आहे. श्रीमंत आणि गरीब, विद्वान आणि अडाणी, प्रतिष्ठित आणि सामान्य, स्त्री आणि पुरुष, बाल्य आणि वृद्धत्व इत्यादी सर्वात ती दुःखे असतातच. जीवसृष्टीचं नियंत्रण करणाऱ्या ईश्वराच्या म्हणजे ईशान आणि अंतर्यामी योजनेचा तो भाग असून त्यातून कोणाचीही सुटका नाही. श्रीराम, संत तुकाराम, ज्ञानेश्वरही त्यातून सुटले नाहीत. मात्र त्यांनी लिंगदेह सर्वभोगी, त्याचे मर्म जाणे योगी ह्यानुसार विवेक करून आनंदमय जीवनाचा आस्वाद घेतला. ह्याच अभंगात वासनांच्या बाधांचा उल्लेख असून त्यावरील चिंतनात त्यांचं सूक्ष्मत्व लक्षात आणून दिलं आहे. देहवासना, विषयवासना, लोकवासना, शास्त्रवासना ह्या वासना बुद्धीला मिठी मारून राहतात. निर्णय घेणं हे बुद्धीचं काम असल्यानं वासनानुसारी निर्णय घेतले जावेत, म्हणून वासनांची बुद्धी ही मोक्याची जागा पकडली आहे. साधकावस्थेत शास्त्रानुसारी आणि संतानुसारी निर्णय बुद्धीपर्यंत पोहोचवण्याचं काम साधकानं सजगतेनं केलं पाहिजे. हळूहळू वासनेचे निर्णय ह्या अभ्यासानं क्षीण होऊन संतानुसारी जीवनाची वाटचाल सुरू होते. त्याचा परिणाम म्हणून मी देह आणि म्हणून तो सतत टिकावा अशी वासना मूळ धरून राहते. विषयात सुख आहे ह्या भ्रमामुळं सुखलोलूप जीव विषयांना घट्ट धरून राहतो. विष्णू लोकादी लोकांची प्राप्ती व्हावी किंवा लोकांनी आपल्याला सतत चांगलं म्हणावं, लोकप्रिय असावं इत्यादी वासना तयार होतात. बौद्धिक वा पारमार्थिक शास्त्रात आपण सर्वश्रेष्ठ असावं, आपल्या तोडीचं कोणी नसावं अशा वासना जोर धरतात. ह्या समूळ नष्ट होण्यासाठी तेणे सद्गुरू सेवावा हा उपाय अभंगात सांगितला आहे. 48व्या अभंगात सर्व काही योग्य करा, आत्महित न विसरा हा विचार प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा ह्या समर्थ विचाराला समांतर आहे. प्रपंचाचे नियम सांभाळून अनासक्त वृत्तीनं केला तर प्रपंचाचं सोनं होतं. सहसा कुणीच संन्यास घेत नसल्यानं अनासक्ती, असंगत्व, साक्षीत्व इत्यादी साधना परवलीच्या शब्दासारख्या व्हाव्यात. स्वामी स्वरूपानंद प्रापंचिकांच्या संगतीत राहिले, पण त्यांचं जीवन मांडुक्य कारिकेतील अस्पर्श योगानुसार होतं. 76व्या अभंगात मना राही तू उदास, प्रपंचाची नको आस ह्या चरणात हा सर्व विचार समाविष्ट आहे. व्यवहारात उदास हा शब्द बदनाम झाला आहे. ज्यानं जाणीवपूर्वक आस
उद केली आहे, म्हणजे आशा, अपेक्षा, इच्छा, महत्त्वाकांक्षा इत्यादी जाणीवपूर्वक दूर ठेवणं होय. निराश म्हणजे खचलेला वा पराभूत मनोवृत्तीचा नव्हे. अशा व्यक्तीचा परमार्थाशी जराही संबंध नसतो. मी ब्रह्म आहे हा विचार अत्यंत सकारात्मक असून नकार घंटा वाजवून तो अनुभवाला येत नाही. नको सूक्ष्म अहंकार किंवा नको नको अहंकार ह्या अभंग रचनातून अहंकाराचा वारा न लागो राजसा अशी अपेक्षा संत नामदेव का व्यक्त करतात ते कळतं. रूप, वर्ण, बुद्धी, पदवी, पैसा, कीर्ती, यशस्वी मुलं, निवासस्थान, वाहन इत्यादी अनेक मुखवटे अहंकाराचे आहेत. त्याचबरोबर सरूपता, काळेपणा, अडाणीपणा, दारिद्र्य हे सुद्धा देह आणि परिस्थितीच्या अपेक्षेनं असल्यानं अहंकारातच मोडतात. हे सहसा लवकर लक्षात येत नाहीत. पूज्य स्वामी अमलानंद यांच्या अभंगाचा गाथा निरनिराळ्या स्वरूपात आधी प्रसिद्ध झाला आहे. तरीही प्रत्यक्ष स्वामीजींच्याच पसंतीला उतरलेलं चिंतन प्रसिद्ध करण्याचं महद्भाग्य माझे मित्र श्री प्रज्ञानंद यांना लाभलं ह्याचा मला खूप आनंद आहे. ग्रंथाला पृष्ठांची आणि वाचकाला आकलनाची मर्यादा लक्षात घेऊन हे भावदर्शन नेमकं, नेटकं आणि सुस्पष्ट झालं आहे. त्याच्या प्रकाशनात स्वामी प्रज्ञानंदांच्या प्रेमळ आज्ञेमुळं मला सहभागी होता आलं ह्याचा मला मोठाच आनंद होत आहे. वाचकही त्याच्या सूक्ष्मार्थात अवगाहन करून भक्ती, प्रेम, निष्ठा, वैराग्य आणि ज्ञानात भिजून जातील असा विश्वास वाटतो. ग्रंथ वाचून पुन्हा पुन्हा वाचून एक अनुभव परिप्लुप्त लेखन वाचल्याचा आनंद मिळाला. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख. हा होता अमलगाथा भावदर्शन या पुस्तकासाठी लिहिलेला डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी आशीर्वादपर लेख. उद्यापासून आपण अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील एक एक अभंग आणि त्याचं विवरण क्रमशः ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.